शुभप्रभात। आज खरं तर 3 दिवसानंतर नंदनवनवर आलो आणि पाहिलं की बऱ्यापैकी मुलं सुस्तावलेली दिसली। कारण तुम्ही पाहाल की जेव्हा आपण सोबत असतो तेव्हा मुलं काही ना काही कामं करत असतात, परंतु मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ही जी दिव्यांग मुलं आहेत, म्हणजे बौद्धिक अक्षम मुलं, यांना देखील ईश्वराने बुद्धी दिलेली आहे। फक्त ती बुद्धी कशी आणि कुठे वापरायची हे या लेकरांना कळत नाही आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे सतत कुणीतरी व्यक्ती लागतो की जो त्यांना सांगू शकतो की तुम्ही हे काम करा किंवा ते काम करा। परंतु आपल्याकडे आपल्या नंदनवनमध्ये कार्यकर्ता वर्ग कमी असल्यामुळे खरं तर आपल्याला आणि तोही प्रशिक्षित नसल्यामुळे थोडंसं आपल्याला अडचण येतात। तर आज आम्ही हे पाहाल तुम्ही की आपल्या ह्या नंदनवनच्या बाजूला जी सगळे आपलं गार्डन आहे ते गार्डन आम्ही साफ करायला लागलेलो आहे। आणि तुम्हाला मी मागे दाखवलं होतं की आपण दुधी भोपळ्याचं इथे काही वेल लावले होते आणि त्या भोपळ्याला एवढे भोपळे आले की आपले नंदनवनातील लेकरं तर खातातच, परंतु आमचे जे शेजारी आहे, कारण खरं तर आपलं जे कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबापेक्षाही आपल्या परिवारामध्ये म्हणजे खरं तर आपले जर शेजारी चांगले असेल तर आपलं आयुष्य आणखी सुखकर बनतं। तर मित्र, मी नेहमीच तुम्हाला दाखवत असतो की आमच्याच बाजूला असलेल्या म्हणजे आमचे काका कैलासवासी मगनभाई पठाण यांचं घर आहे, त्यांची शेती आहे आणि तिथे त्यांच्या कन्या राहतात। खरं तर नात्याने त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत आणि त्यामुळे त्या नेहमीच आम्हाला इथे मदत करत असतात। मी बऱ्याच वेळा नंदनवनातून बाहेर जातो तेव्हा ह्या आमच्या बायमा आप्पा आहेत त्या मुलांकडे लक्ष देत असतात। आणि म्हणून मी आज जेव्हा नंदनवनमध्ये आलो तेव्हा बायमाने सांगितलं की अरे तुमच्या इथे खूप चांगले भोपळे लागलेले आहेत आणि मी तुमच्या मुलांकडे मागितलं होतं, पण मुलांनी सांगितलं की सर आल्याशिवाय आम्ही कुणाला देणार नाही। तर मग मी आलो आणि सचिनने मला सांगितलं की आपल्याकडे जे भोपळे आहेत ते आपल्याला ताईला द्यायचे। तर हे पहा, इथे छानसे भोपळे आहेत, जे बघा तोडतो। कुणाला द्यायचं सचिन? नक्की द्यायचं ना? हां मग देत्या नाही बाय मग का तुला बघ कोणता घ्यायचा घे। इथे पण आहे पण तो छोटा आहे ना। मावशी द्यायचा का भोपळे? ह्या आमच्या नंदनवनातल्या मावशी आहेत ज्या आमच्या मुलांकडे अगदी प्रेमाने आणि आपुलकीने त्यांची सेवा करतात। खरं तर तुम्ही पाहाल की हे जे आपलं गार्डन आहे इथे खूप म्हणजे पूर्वी खूप इथे गवत उगवलेलं होतं किंवा गावातले अनेक लोक तिथे कचरा टाकत होती। खरं तर ही जागा जी आहे ती एका व्यक्तीची आहे, पण त्यांनी देखील सांगितलं की सर तुम्हाला जोपर्यंत अडचण आहे तोपर्यंत तुम्ही ही जागा वापरू शकता आणि म्हणून खरं तर ही जागा आम्ही वापरतोय। आणि त्याच जागेमध्ये हे बाबळीचं झाड होतं। अनेक लोकांनी सांगितलं की ते बाबळीचं झाड तोडून टाका म्हणून, परंतु मित्र मला असं वाटतं की ईश्वराने जी निर्मिती केलेली आहे ती सगळ्याच गोष्टींची निर्मिती काहीतरी हेतुपूर्वक केलेली आहे। आणि मला असं वाटतं की हेच जर बाबळीच्या झाडाच्या ठिकाणी जर आंब्याचं झाड असतं तर मला असं वाटतं की कुणी त्याला तोडायला मला सांगितलं नसतं, कारण ते आपल्याला फळ देतं। पण हे बाबळीचं झाड जरी आपल्याला फळ देत नसलं तरी सावली मात्र नक्की देतं। तुम्ही पाहाल की आपल्या नंदनवनातील काही मुलं आणि काही आजूबाजूचे शेजारी त्या झाडाच्या सावलीला बसलेले आहेत। तर मला असं वाटतं की काटेरी झाड असलं तरी ते देखील उपयुक्त आहे। मग आपल्या नंदनवनातील मूल जरी असेल, जरी ते आपण ठरवलेल्या प्रमाणामध्ये जरी ते नॉर्मल नसेल, दिव्यांग जरी असेल तरी त्याला देखील जगण्याचा अधिकार आहे। आणि बहुधा ह्या झाडाकडनं आम्हाला हे शिकायला मिळालं की कुठली दुनियातली वस्तू ही निरुपयोगी नाही आहे। काय बोलते? सलमा को ले जाएंगे संक्रांति में जाएंगे जनर को। तो अच्छा, तो ये पहिले तू खा ले तब तक ये आ जाएंगे ना। आणि सलमाला पण आपण देऊ, कारण भरपूर भोपळे ना। सचिन द्यायचं ना, सलमा दीदीला पण द्यायचं ना, तर आपण देऊ, त्यांना पण देऊ। चला दीदी, थँक्यू। मित्र, हा आपला शेजार धर्म आहे आणि खरं तर विश्व कुटुंबकम या युक्तीप्रमाणे हे सगळी दुनियाच आपलं एक कुटुंब आहे आणि सगळ्यांनी जर मिळून जुळून राहिलं तर आपलं जीवन सुंदर होईल। हो की नाही सचिन? मित्र हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। मावशी काय करायचं? काय पाणी आलं तर पाणी घालून घेऊ ना। मित्र, हे पहा इथे आम्ही काही लसूण देखील लावलेलं आहे। चला आता इथे बायमाकाच्या शेतामध्ये पाणी आलेलं आहे तर ते पाणी आम्ही ह्या झाडांना घालतो, आहे की नाही सचिन? चला, थँक्यू।